काय काय बघितलं आपण टेस्ट एनजी मध्ये आतापर्यंत? तर अनोटेशन आणि Annotations आणि कीवर्ड्स keywords आणि कीवर्ड बघितले. राईट, अनोटेशन आणि कीवर्ड. ओके, कीवर्ड्स आहेत आपल्याजवळ. invocation count, इन्व्होकेशन काउंट, अजून Depends on method. डिपेंड्स ऑन मेथड, इनेबल, Priority depends on methods. Enables. timeout, Timeout. timeout. Depends on method. इनेबल, Priority depends on. ओके. अनोटेशन कुठले कुठले आहेत? So before class, before method, test, after class and after method. ओके, समजत आहे टेस्ट एनजी? यस सर. Yes, sir. आतापर्यंत. सर ते वेबसाईट वर मल्टिपल टेस्ट केलं की ते फेलच होतात सर. म्हणजे फेसबुक वगैरे लॉग इन करून पाहिलं हम्म. तर एक टेस्ट केली तर होते पास, पण दुसरी टेस्ट केली तर ती फेलच होते. ओके, फक्त टेस्ट देत आहे का तुम्ही की सगळे अनोटेशन यूज करता? सगळे अनोटेशन सर, बिफोर क्लास वगैरे सगळे टाकून. हा, तर ऍक्च्युली काय होत असेल, तुमचा जो सिंटॅक्स आहे कशाचा, बिफोर मेथडचा, आफ्टर मेथडचा, तो कुठेतरी चुकत असेल किंवा त्याला तुम्ही कसं हँडल करता, ठीक आहे, त्याच्यावर असते. सर आफ्टर मेथड नंतर लॉग आउट होतं, पुन्हा लॉग इन केलं तर लॉग आउट होतं, पण ते टेस्टच परफॉर्म होत नाही. आफ्टर मेथड नंतर म्हणजे काही समजलं नाही मला, काय बोलले? सर एक टेस्ट क्लिअरली परफॉर्म होते, आफ्टर मेथड मध्ये लॉग आउट दिलाय तर ते लॉग आउट होतं, हा, पुढच्या लॉग इनच्या वेळेस फेल होऊन जातं. हा, तर काहीतरी मग इम्प्लिसिट वेट समजा किंवा काहीतरी गोष्टी एक व्यवस्थित त्याला तिथे एक्सपाथ नाही भेटत आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर ते एक व्यवस्थित कॉन्फिगर करावं लागते. एक बेस क्लास आपण त्यासाठीच मेंटेन करतो. बेस जेव्हा फ्रेमवर्क सुरू होईल तुमचं तेव्हा बेस क्लास मध्ये आपण अशा बऱ्याच गोष्टी देऊ, जसं की ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर आपण पब्लिकली डिक्लेअर करू. म्हणजे त्याने काय होऊन जाईल की तुमचा प्रत्येक जो इन्स्टन्स आहे तो कनेक्टेड राहील आणि ते वर्क होईल प्रॉपरली. तर सध्या ठीक आहे, तुम्ही जेवढं सुरू आहे तेवढ्यावर लक्ष द्या. जेव्हा फ्रेमवर्क राहील तेव्हा तुम्हाला समजेल या गोष्टी. ओके, फ्रेमवर्क मध्ये आपण कशा युटिलाइज करू शकतो या गोष्टी तेव्हा तुम्हाला समजेल. ओके सर. आणि URL तुम्ही बिफोर क्लासलाच देऊन टाका. प्री कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त ते जे प्री कंडिशन लागते तेवढंच. तुम्ही जर URL पास करत असाल आफ्टर मेथडला तर ते पुन्हा रिलोड होणार नाही, त्यामुळे पण इव्हन स्क्रिप्ट फेल होऊ शकते. असो, ते बघू आपण फ्रेमवर्कच्या टाइमला. या गोष्टी हळूहळू समजतात, एकदम समजेल याचं एक्सपेक्टेशन आपण कोणी करू नये. तर एक्झॅक्टली व्हेरिफिकेशन म्हणजे काय, लास्ट टाइम मी कधीतरी तुम्हाला दाखवलं पण होतं.
ओके, व्हेरिफिकेशन म्हणजे काय एक्झॅक्टली? ठीक आहे, व्हॉट इज व्हेरिफिकेशन? तर व्हेरिफिकेशन म्हणजे काय एक्झॅक्टली? आपण टेस्ट एनजीचे बाय डिफॉल्ट काही मेथड्स वापरू शकतो. जसं की तसं बघितलं तर दोन टाईपचे व्हेरिफिकेशन असतात, हार्ड व्हेरिफिकेशन आणि सॉफ्ट व्हेरिफिकेशन. तर पहिले आपण काय बघणार आहोत? हार्ड व्हेरिफिकेशन. त्यानंतर बघणार आहोत सॉफ्ट व्हेरिफिकेशन. त्या दोन्हीमध्ये काहीतरी एक मोठा डिफरन्स आहे, तो पण आपण डिस्कस करू. बट त्याआधी एक आयडिया घेऊ आपण हार्ड व्हेरिफिकेशन म्हणजे काय एक्झॅक्टली. तर जेव्हा आपण इफ एल्स वापरतो, समजा इफ मध्ये आपण एक कुठली तरी कंडिशन देतो, हे एक नॉर्मल एक्झाम्पल देतोय मी. आणि एल्स मध्ये काय म्हणतो, जर कंडिशन फेल झाली तर असं व्हायला पाहिजे. तर ही इफ एल ची कंडिशन आहे, तर ही काय करते, एकंदरीत तुमचा प्रोग्राम वाढवत आहे. बघा लाईन किती 9 Yes, sir. पासन तर 17 पर्यंत तुमचा प्रोग्राम वाढलाय. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, लेंथ वाढत आहे, म्हणजेच काय कॉम्प्लेक्सिटी वाढेल तुमच्या प्रोग्रामची. लेंदी होता है सर. लेंदी होत आहे. लेंदी जर तुमचा प्रोग्राम झाला तर कॉम्प्लेक्सिटी वाढेल तुमच्या प्रोग्रामची. समजणं थोडं Yes, sir. अवघड जाईल, यस सर. बरोबर? यस सर. Yes, sir. त्यासाठीच आपण काय वेगवेगळे व्हेरिफिकेशन यूज करत असतो. टू रिड्यूस लेंथ ऑफ टेस्ट स्क्रिप्ट वी नीड टू यूज assert क्लास. सॉरी. To reduce length of test script, we need to use assert class for verification, which contains static method. ठीक आहे, आपल्याला assert क्लास यूज करायचा आहे प्रत्येक व्हेरिफिकेशन साठी. यामध्ये काय सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅटिक मेथड्स आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट स्टॅटिक मेथड प्रेझेंट इन assert क्लास. सगळ्यात पहिली मेथड आहे तुमची assert इक्वल्स, नंतर आहे assert नॉट इक्वल्स. assert इक्वल्स काय इंडिकेट करते, जर तुमच्या दोन स्ट्रिंग्स आहेत किंवा दोन इंटिजर आहेत किंवा दोन काही पण समजा व्हॅल्यूज आहेत, तर त्याला ते काय करते, कम्पेअर करते. ठीक आहे, कम्पेअर केला आणि रिझल्ट जर त्याचा एक्सपेक्टेड असेल, म्हणजे काय ऍक्च्युअल रिझल्ट एक्सपेक्टेड सोबत मॅच होत असेल, म्हणजे दोन्ही सेम असेल, तर काय रिटर्न करेल, हे ट्रू रिटर्न करेल. म्हणजेच काय एकंदरीत हे पास होऊन जाईल, असर्ट तुमचं पास होऊन जाईल आणि काय होऊन जाईल, नेक्स्ट लाईन एक्झिक्यूट होईल. इन केस जर हे फेल होत असेल तर ते काय करून टाकेल, असर्ट तुमचं फेल होऊन जाईल आणि तुमची टेस्ट पण इव्हन फेल करून टाकेल. ठीक आहे, जसं की समजा आता तुमची टेस्ट आहे, आपण स्ट्रिंगचे एक्झाम्पल घेऊ. जसं आपण स्ट्रिंगच्या मेथड बघितल्या होत्या ना, यस सर. Yes, sir. तसं इथे असं काही नाही समजा. बट हे जसं आपण पर्टिक्युलर स्ट्रिंग जसं इक्वल्स करत होतो, तसं त्या याला डायरेक्ट तुम्हाला कम्पेअर करता येईल. कशाच्या मदतीने, असर्टच्या मदतीने. तुम्हाला काय करायचं, फक्त असर्ट डॉट असर्टच्या मेथड कॉल करायचं. बघा एन नंबर ऑफ मेथड्स आहेत तुमच्या असर्ट मध्ये, इक्वल्स, असर्ट नॉट इक्वल्स, असर्ट नॉट नल, असर्ट नॉट सेम. ठीक आहे, तर तुम्ही इथे कुठली पण एक मेथड कॉल करू शकता. जसं की बुलियन साठी आहे, ही बाईट साठी आहे, कॅरेक्टर. ठीक आहे, कुठली पण कॉल करा आणि त्याला जस्ट पास करून टाका एसीटी. ती बाय डिफॉल्ट समजून जाईल की ही मेथड बुलियन साठी नाही आहे, ही मेथड स्ट्रिंग साठी आहे. ओके,
ओके. आता इन केस जर हे काढून टाका तुम्ही, काय झालं? तुमची टेस्ट काय झाली? फेल झाली. बरोबर. सर. येस सर. आणि समोरचं जे प्रिंटिंग स्टेटमेंट होतं ते प्रिंट झालं का? नाही नाही सर. सर. इवन आता तुम्ही जर फेल झाली तर इथे तुम्ही प्रिंटिंग स्टेटमेंट देऊ शकता. Actual and expected values. बघा, आलाय का ते स्टेटमेंट? आलाय? येस सर. येस सर. हे स्टेटमेंट कधी प्रिंट होईल? फक्त आणि फक्त मॅचिंग झाल्यावर. फेल झाल्यावर रिझल्ट. इन केस जर आता तुमचं हे मॅच होत असेल, म्हणजेच काय टेस्ट पास होत असेल, तर हे स्टेटमेंट प्रिंट होईल का? नाही होईल, नाही होणार. ओके. आणि कर्सर काय करेल? नेक्स्ट लाईन वरती जाऊन प्रोग्राम एक्झिक्यूट करेल. बरोबर. येस सर. इन केस आता हे जर स्टेटमेंट तुमचं चुकत आहे, म्हणजे काय मिसमॅच होईल, तर कर्सर काय करेल? कम्प्लीट ही जी टेस्ट 1 आहे ना, या कम्प्लीट टेस्टला फेल करून टाकेल. एक जरी असर्शन तुमचं चुकत असेल तर, म्हणजे मॅच होत नसेल तर. म्हणजेच काय, समोरचं जे लाईन नंबर 21 वरचं नॉर्मल प्रिंटिंग स्टेटमेंट होतं ते पण इव्हन ते प्रिंट नाही करणार. केलं का प्रिंट? नाही सर. नाही सर. नॉर्मल स्टेटमेंट पण नाही प्रिंट केलं, त्यांनी काय केलं? जस्ट काय म्हणता येईल, कम्प्लीट मेथडच फेल करून टाकली. समजलं? येस सर. येस सर. यालाच आपण आपल्या वेनी कसं करू शकतो? समजा इफ एल्स नाही, इफ एल्स. डायरेक्ट इफ देऊ शकतो. ऍक्च्युअल डॉट इक्वल्स स्ट्रिंगचं फंक्शन वापरून एक्सपेक्टेड पास असेल तर प्रिंटिंग स्टेटमेंट देऊ शकतो, आणि जर फेल असेल तर त्याला काहीतरी आपण करू शकतो. बरोबर. बट हे इझी आहे वाटते तुम्हाला की ते इझी वाटते? आणि हे काय आहे? बाय डिफॉल्ट असर्शन आहे. हे टेस्ट एनजीचं फंक्शन आहे. तर हे तुमच्या बाय डिफॉल्ट इमेलेबल रिपोर्ट मध्ये पण इव्हन येणार, असर्शन फेल झालाय त्याचं. बघा, आली पूर्ण समरी. टेस्ट फेल झालाय हे दाखवत आहे. येस सर. एक्सपेक्टेड दिशा बट फाउंड DISHAA. ओके. येस सर. यू assert equals काय आहे? यूज टू व्हेरीफाय एक्सपेक्टेड अँड ऍक्च्युअल रिझल्ट. इफ बोथ रिझल्ट आर सेम देन आउटपुट इज पास, अदरवाइज फेल. समजलं? assert equals. येस येस सर. सर. येस सर. ओके. त्यानंतर काय आहे? assert not equal. आता assert equal मध्ये
जर तुमचे दोन्ही स्ट्रिंग किंवा दोन्ही नंबर किंवा दोन्ही बुलियन एक्सप्रेशन इव्हन जर पास होत असतील तर ते काय म्हणजे काय इक्वल असतील तर ते काय म्हणते पास आहे, आणि इक्वल नसतील तर ते काय म्हणते फेल आहे. बट असर्ट नॉट इक्वल मध्ये त्याच्या अपोजिट. इन केस जर दोन्ही डिफरंट असेल तर पास आहे, ओके, आणि सेम असतील तर फेल आहे. इन केस जर तुम्हाला सिनेरिओ असा आहे की तुम्हाला युनिक आयडी आयडेंटिफाय करायची आहे, म्हणजे पर्टिक्युलर एका स्टॉकला ट्रान्झॅक्शन आयडी असते, ट्रेड आयडी असते. जसं की आता एक तुम्ही पोझिशन एक्झिक्यूट केली, जसं की एखादा काहीतरी स्टॉक घेतला तुम्ही आणि त्यानंतर त्याला एक पोझिशन आयडी मिळाली, जसं की समजा 001, आणि दुसरा घेतला तर दुसऱ्याला दुसरी आयडी मिळाली. तर तुम्हाला काय करायचं, कंटिन्युअसली या गोष्टीला मॉनिटर करायचं आहे की हे मॅच नाही झाले पाहिजे एकमेकांशी. हे जर जेव्हा मॅच झाले तेव्हा काय फेल होईल. फेल होईल, डिफेक्ट असेल. ओके, ठीक आहे. आता काय दाखवेल, हा रिझल्ट पास दाखवेल की फेल दाखवेल? पाच दाखवेल सर. पास दाखवेल. काउंट तर ते फंक्शन मॅच काय, नाही होत. एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट सर मॅच नाही होते आणि आपलं असर्ट नॉट इक्वल. असर्ट नॉट इक्वल्स. तर हे अशाच ठिकाणी, अशाच काय म्हणता येईल सिनेरिओ मध्ये यूज होते की जिथे तुम्हाला एक्सपेक्टेड असते की दोन ज्या पोझिशन्स आहेत किंवा दोन जे काही पण समजा व्हेरिएबल म्हणा तुम्ही, ते कधी मॅच व्हायला नाही पाहिजे. ते जर मॅच झाले तर ते फेल्युअर आहे, सिस्टीम फेल्युअर. तर त्या कंडिशनला आपण असर्ट नॉट इक्वल्स यूज करतात. समजलं? येस सर. सर इन केस आता जर हे पास झालं म्हणजे मॅच झालं तर बघा हे फेल होऊन जाईल. झालं फेल. येस सर. Actual and expected are matching. Did not expect Disha but found Disha. ठीक आहे. येस सर. येस सर. समजलं कोणत्या सिनेरिओ मध्ये पण इव्हन आपण याला यूज करतो. येस सर. बघा रिपोर्ट पण इंडिकेट करायचं समजा. Actual and expected are matching. Did not expect Disha but found Disha. Assert true. Okay. This method, assert not equals to, used to verify expected and actual result. If both result are not same, output is pass, otherwise it fail. ठीक आहे. आता काय आहे तुमचं assert null, assert true. तर assert true काय करते एक्झॅक्टली, जर तुमचा रिझल्ट XYZ कुठलाही रिझल्ट जर ट्रू आहे तरच काय तुमची मेथड पास पास होईल. आहे, अदरवाइज Fail. फेल आहे. इफ this method is used to verify condition are true or false. If condition is true, output is pass, otherwise fail. आता तुम्ही जर
तुम्हाला जर मी विचारलं तुम्ही कुठल्याही बटनला एनेबल आहे की डिसेबल आहे कसं चेक करता? काही मेथड आहे का तुमच्याकडे त्यासाठी? Is enabled. नाही सर. इज एनेबल. इज एनेबल सर. त्याचा रिटर्न टाईप काय आहे? बुलियन. Boolean. बुलियन. बुलियन म्हणजेच काय? काय रिझल्ट असते? True or false. ट्रू ऑल फॉल्स. ट्रू और फॉल्स सर. ठीक आहे. ट्रू म्हणजे काय? ते बटन एनेबल आहे की डिसेबल ट्रू आहे? ऑर फॉल्स. एनेबल आहे. इनेबल आहे सर. ते बटन एनेबल आहे बरोबर. तर समजा आता तुमचं लॉग इनचं बटन आहे. ठीक आहे. लॉग इनचं बटन आहे. त्याला काय केलं तुम्ही? इज एनेबल केलं आणि त्याने तुम्हाला ट्रू रिप्रेझेंट करून दिलं. ठीक आहे. बुलियन. तर याला काय करसाल तुम्ही? डायरेक्ट असर्ट मध्ये टाकसाल. हे मी सिनेरिओ सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळा असणार आहे सिनेरिओ. लॉग इन. ठीक आहे. ओके. याला इव्हन तुम्ही कमेंटही देऊ शकता. आता इथे ट्रू आहे म्हणून काय आपली टेस्ट पास झाली. इन केस जर ते बटन एनेबल नसेल तर त्याचा रिझल्ट काय मिळेल तुम्हाला? फेल. False. फेल सर. फॉल्स. बरोबर. येस सर. तर इथे काय मिळून जाईल तुम्हाला मग? असर्शन एरर. The result is not true. Expected was true but found false. फेल सर. समजलं? येस सर. Yes. Sir. Yes, sir. ट्रू Yes, आपण sir. कधी यूज करतो? जेव्हा तुम्हाला माहित आहे की समोरचा सिनेरिओला एक्सपेक्टेड कंडिशन ट्रू असणार. एक्सेप्टन्स क्रायटेरिया काय त्याचा? त्या सगळ्या गोष्टी ट्रू असायला पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच आपण ते प्रोडक्ट रिलीज करू शकतो. तर त्याला तुम्ही काय करू शकता? असं ट्रू मध्ये टाकू शकता. बरोबर. येस सर. समजलं का? Yes, sir. येस येस सर. सर. असं कन्सिडर करा तुम्ही फेसबुकवर गेले आहे आणि तिथल्या लॉग इन बटनाला इन्स्पेक्ट केलं आहे आणि इथे काय केलं? जस्ट त्याला तो जो एक्सपाथ आहे बटन डॉट आपण काय केलं? त्याला इज एनेबल ही मेथड कॉल केली आहे. ठीक आहे. तर ते रिटर्न करत आहे तुमचं ट्रू किंवा फॉल्स. जर ट्रू रिटर्न केलं तर आपण काय म्हणू शकतो? ठीक आहे, बटन वर्किंग व्यवस्थित आहे. इन केस जर फॉल्स रिटर्न केलं तर काय म्हणू शकतो आपण? वर्किंग नाही आहे सर. वर्किंग नाही. ठीक आहे. सेम आता ट्रू बघितलं आपण. आता काय आहे आपल्याजवळ? फॉल्स. तर ट्रू म्हणजेच काय? दिस मेथड इज यूज टू व्हेरीफाय कंडिशन आर ट्रू ऑर फॉल्स. इफ कंडिशन इज ट्रू देन आउटपुट इज पास, अदरवाइज फेल. तसंच फॉल्स मध्ये काय असणार? यूज टू व्हेरीफाय कंडिशन्स आर ट्रू ऑर फॉल्स. इफ द कंडिशन्स आर ट्रू इज ट्रू, आउटपुट इज फेल, and if the condition are false then output is false.
म्हणजेच काय, असर्ट फॉल्स मध्ये काय तुम्हाला चेक करायचं आहे की एक्सपेक्टेड कंडिशन तुमची फॉल्स भेटली पाहिजे. तुम्हाला काय भेटली पाहिजे? फॉल्स. समजा काहीतरी एक सिनॅरिओ आहे आणि तिथून तुम्ही एक्सपेक्ट करत आहे की याचा आउटपुट फॉल्स असायला पाहिजे. तर तुम्ही हे व्हेरिफिकेशन तिथे यूज करणार, assert डॉट इन केस जर तुमची कंडिशन फॉल्स असली तरच याचा आउटपुट असणार पास, अदरवाईज हे फेल करून टाकणार, तुमची टेस्ट फेल करून टाकणार. लॉग इन. बघा फॉल्स भेटला, आउटपुट काय मिळाल तुम्हाला? टेस्ट पास झाली. टेस्ट तुमची पास झाली. आउटपुट काय मिळालं तुम्हाला? आउटपुट काय झालं तुमचं? पास झालं. ठीक आहे. इन केस याला जर तुम्ही ट्रू करून टाकलं तर हे काय व्हायला पाहिजे? फेल व्हायला पाहिजे. झालं फेल. येस सर. रिझल्ट इज ट्रू. एक्सपेक्टेड वॉज फॉल्स बट फाउंड ट्रू. आपल्याला काय एक्सपेक्टेशन काय होते? फॉल्सचे होते, बट आपल्याला काय मिळालं? ट्रू. ठीक आहे. येस सर. समजलं इथपर्यंत? येस सर. येस सर. किती व्हेरिफिकेशन बघितले आपण? 1 2 3 4. चारही समजल्या? येस सर. येस येस सर. कोणाला काय डाऊट? सर आपण जे टेस्ट एपीआय मध्ये ते सर्चन बघतो सर वेब सर्व्हिस साठी, ते हेच आहे ना? ते वेगळं आहे. एपीआय टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग कम्प्लिटली वेगळे. ओके. ते असर्शन्स वेगळे असतात, हे असर्शन वेगळे आहेत. हे टेस्ट इंजिनचे फीचर्स आहेत. ओके. समजलं का? येस सर. येस सर. मिक्स करू नका, नाही तर भयंकर कन्फ्यूज असाल तुम्ही. याच्यानंतर आहे तुमचं असर्ट नल. ठीक आहे. दिस मेथड इज यूज टू व्हेरीफाय component or test field is empty or not. If it is empty, then output is pass, otherwise fail. म्हणजे याचं म्हणणं काय आहे? पर्टिक्युलर काही पण जर तुम्हाला नल एक्सपेक्टेड असेल, ठीक आहे, जर काहीच तिथं लिहिलेलं नसलं पाहिजे, तर त्या टाइमला तुम्ही हे असर्शन यूज करू शकता. आणि इन केस जर नल एक्सपेक्टेड आहे तर ते पास आहे, म्हणजे जर नल भेटलं तुम्हाला तर ते पास आहे, आणि जर नल नाही भेटलं तर फेल आहे. फेल आहे. काय झालं? समजा ही तुमची ए म्हणजे काय? टेक्स्ट फील्ड आहे. टेक्स्ट फील्ड काय आहे? सध्या तुम्हाला बाय डिफॉल्ट नल असायला पाहिजे असं तुमचं कन्सिडरेशन आहे. तर तुम्ही चेक करणार इनिशियल लेवलला टेक्स्ट, आणि इन केस जर नल नसली तर आपण काय काय म्हणू? एखादा काहीतरी मेसेज टाकून देऊ.
text field is not null. मिळाली नल तर काय भेटलं तुम्हाला आउटपुट? 5 भेटले सर. 5. इन केस जर तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली तर काय भेटला? असर्शन एरर. आता तुम्ही सांगा इनिशियल लेवलला तुम्हाला सगळ्याच्या टेक्स्ट फील्ड आहेत, जसं की ओके, इवन ही पण गुगल आहे फील्ड, ही काय नल एक्सपेक्टेड आहे, बरोबर? येस सर. ही काय बाय डिफॉल्ट एक्सपेक्टेड असणार आहे, ही काय नल एक्सपेक्टेड आहे. ओके, तर तुम्ही अशा कंडिशनला काय करू शकता? बाय युजिंग assert null असे काही सिनेरियोज ऑटोमेट करू शकता, डायरेक्टली तुम्ही त्याला हँडल करू शकता. आणि सेम assert not null तुमच्याकडे आहे. म्हणजेच काय, जर पर्टिक्युलर टेक्स्ट फील्ड मध्ये काही ना काही डिफाईन केलेला असायला पाहिजे पहिलेपासून, ती नल नसायला पाहिजे, त्या कंडिशनला तुम्ही नॉट नल यूज करसाल त्या गोष्टीला व्हॅलिडेट करण्यासाठी. ठीक आहे? येस सर. येस सर. ठीक आहे. assert null म्हणजे काय? This method is used to verify component or test field empty or not. If it is empty, then output is passed, otherwise fail. येस सर. जर हे एम्प्टी असेल तर आउटपुट काय पास असायला पाहिजे, आणि नसेल तर काय असायला पाहिजे? फेल. ओके, तर हे जर हे एम्प्टी होता आता, जसं की नल होता, तर आउटपुट आपल्याला काय मिळालं? पास मिळालं. आणि याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली कुठली पण, तर आउटपुट काय मिळालं आपल्याला? फेल मिळालं. ओके, ठीक आहे. सेम ॲज assert null करू आपण. म्हणजे इथे जर टेक्स्ट फील्ड नल असेल तुमचे, तर हे काय करेल? फेल करून टाकेल. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे पण सिनेरियोज असतात की पर्टिक्युलर टेक्स्ट फील्ड जे आहे ती नल नसायला पाहिजे, बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये काही ना काही एंटर केलेला असायला पाहिजे. ठीक आहे, जसे की मोबाईल नंबर तुमचा +91 असायला पाहिजे, त्यानंतरचा तुम्ही एंटर केलेला म्हणजे करण्यासाठी थोडंफार नल असायला पाहिजे. ओके, जसं की त्याचं एक्झाम्पल तुम्ही दिलं तर. आणि समजा जर याच्यामध्ये तुम्ही काही टाकलं, जसं की मोबाईल नंबर समजा +91 इंडियन कंट्री कोड, त्यासमोर तुमचा मोबाईल नंबर असायला पाहिजे. तर काय आहे हे? पास. 5 आहे सर. या कंडिशनला मग तुम्ही काय यूज करसाल? assert नॉट not. नल. समजलं? येस येस सर. येस सर. assert null कधी यूज करसाल? सगळं सर डेटा आपलं नल असतं तेव्हा. जर एक्सपेक्टेड व्हॅल्यू नल असेल तर तुम्ही काय करसाल? assert null यूज करसाल त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी.
जर एक्सपेक्टेड नॉट नल असेल तर तुम्ही काय करसाल, असर्ट नॉट नल यूज करसाल त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी. समजलं? Yes, sir. Yes. आता एक शेवटचं फंक्शन आहे तुमचं असर्ट फेल. काय आहे? असर्ट Fail. डॉट फेल. हे जर तुम्हाला कुठली मेथड आहे तुमची त्याला इंटेन्शनली फेल करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, हे असर्ट फेल म्हणजे काय, तुम्हाला ही टेस्ट 1 फेलच करायची तर तुम्ही याला फेल करू शकता. समजलं? याच्या आधी Yes, sir. पण कमेंट देऊ शकता. ओके, एवढ्या मेथड समजल्या? Yes, sir. बघा एकदा पुन्हा वाचू आपण सगळं. काय व्हेरिफिकेशन म्हणजे कशासाठी यूज करतो आपण, बेसिकली टू रिड्यूस लेंथ ऑफ टेस्ट स्क्रिप्ट we need to use assert class for verification which content static method. Important static method present in assert class. Assert equals. Assert equals काय इंडिकेट करते तुम्हाला? To compare the expected and actual results, sir. Actual result, sir. Yes, sir. जर दोन्ही रिझल्ट एकमेकाशी मॅच करत असेल तर पास आहे, अदरवाइज Fail आहे. फेल आहे. असर्ट नॉट इक्वल्स काय इंडिकेट करते, जर दोन्ही रिझल्ट एकमेकाशी मॅच होत असतील तर हे फेल आहे आणि जर मॅच होत नसतील तर हे पास आहे. समजलं? Yes, Yes, sir. sir. Yes. असर्ट ट्रू इंडिकेट काय करते, जर तुमची सिस्टीम ट्रू आउटपुट देत असेल तर पास आहे आणि नसेल देत तर Fail फेल आहे. आहे. असर्ट फॉल्स इंडिकेट काय करते, जर तुमची सिस्टीम फॉल्स आउटपुट देत आहे तर पास आहे, अदरवाइज फेल आहे इन केस ऑफ ट्रू. असर्ट नल इंडिकेट काय करते, जर तुमचा टेक्स्ट बॉक्स कुठली पण एक पर्टिक्युलर फील्ड जर नल आहे म्हणजे काय तिथे कुठल्याच प्रकारचा डेटा नाही तर काय एकंदरीत ते Pass. Pass आहे. पास आहे, अदरवाइज Null. Fail. False. असर्ट नॉट नल इंडिकेट काय करते, जर कुठली स्ट्रिंग कुठलं काही पण जर नल नसेल तर ते काय आहे, पास आहे, अदरवाइज फेल आहे. ठीक आहे. आणि फेल मेथड कशासाठी, इंटेन्शनली पर्टिक्युलर टेस्ट फेल करणे. समजलं? एवढे 7 असर्शन्स तुम्हाला. Yes, sir. Yes. In a test class, if one of the test method is failed, then TestNG stop execution of failed test method and other test method execution will be continued. म्हणजे या पर्टिक्युलर टेस्ट 1 मध्ये जर कुठेही एखादेही असर्शन फेल होत असेल तर TestNG काय करेल, या टेस्टलाच फेल करून टाकेल आणि दुसरी टेस्ट बघेल. बरोबर? इव्हन ते प्रिंटिंग स्टेटमेंट तरी एक्झिक्यूट करत आहेत का? नाही सर. नाही सर. इन केस आता इथे बघा, ठीक आहे, इथे बघा, आता हे असर्ट आपण इथे फेल करतोय बट याने ऍटलिस्ट, ठीक आहे, याला आपण नल करून टाकू किंवा याला असंच असू दे, याने ऍटलिस्ट हे सेकंड नंबरचं असर्शन त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे. बरोबर? असं Yes, डिफाईन sir. आहे का की पर्टिक्युलर मेथड मध्ये एकच असर्शन असायला पाहिजे? आपण n नंबर ऑफ असर्शन टाकू शकतो. बरोबर? Yes, sir. एका टेस्ट मध्ये. Yes, sir. Yes.
तर हा काय तुमचा ड्रॉबॅक होत आहे. काय होत आहे? ड्रॉबॅक होत आहे. ड्रॉबॅक. हा हार्ड असर्टचा, हे जे काही शिकले तुम्ही, हे काय आहे? हा हार्ड असर्टचा ड्रॉबॅक आहे. इन केस जर कुठला पण एक असर्शन पर्टिक्युलर मेथड मध्ये फेल होत असेल तर ते काय करते? एंटायर मेथड फेल करून टाकते. समजलं? नेक्स्ट काहीतरी एक्झिक्यूट होत आहे का? ठीक आहे. इन केस नाही. याला पण नल करून टाका तुम्हाला. नॉट सर ते आधी असेल तर हा फेल होण्याच्या आधी असेल तरी पण आधी असेल तर एक्झिक्यूट होईल ना ऑब्विसली. ते तुमचा जावा काय लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो ना. आता इन केस इथे आधी आहे तुमचं, ठीक आहे. टेक्स्ट ऑन करून टाकायचं. आणि याला काय करा, नॉट नल आहे तर काहीतरी व्हॅल्यू देऊन टाका. तर पहिले हे एक्झिक्यूट होईल, हे पास होईल, त्यानंतर इथे येईल आणि इंटेन्शनली फेल केल्यानंतर इवन हे पण फेल होत आहे तर हे ते कन्सिडर करणार. बघा 3 व्हेरिफिकेशन आहे. 3 व्हेरिफिकेशन पैकी किती केले बघा तुमच्याकडे? किती केले? पहिलं पास झालं तुमचं, बरोबर. येस सर, येस सर. दुसरं फेल झालं. फेल झाल्यानंतर त्याने काय केलं? टेस्टला फेल करून टाकलं. बघा टेस्ट 1 इज फेल. आणि तिसरं व्हेरिफिकेशन झालंच नाही, त्यांनी काय करून टाकलं? त्याला इग्नोर करून टाकलं. केलं इग्नोर? येस सर. येस सर. सर इन केस जर तुमचं पहिलंच असर्शन जर फेल केलं असतं तर त्याने दुसरं असर्शन पण बघितलं नसतं, जसं की टेस्ट 1 इज फेल. आता हे तुम्हाला दिसणार नाही. दिसत आहे टेस्ट 1 इज फेल? नाही सर. ही कमेंट आपण पहिल्याच असर्शनला दिलेली आहे, जसं की टेस्ट फील्ड इज नल. काय आहे? टेस्ट फील्ड इज नल. त्यांनी दुसरं असर्शन बघितलं? नाही सर. तर हा काय आहे? ड्रॉबॅक आहे. कशाचा? हार्ड असर्टचा. समजलं? येस सर. येस सर. एक असर्शन फेल केल्यानंतर तो दुसरा असर्शन एक्झिक्यूट करणारच नाही. तो एंटायर टेस्ट स्क्रिप्ट फेल करून टाकेल आणि नेक्स्ट टेस्टला शोधेल. इवन असर्शन तर एक्झिक्यूट करणारच नाही, कुठल्याच प्रकारचा कोड पण तो इवन एक्झिक्यूट करत नाही. जसं की आपण हे नॉर्मल प्रिंटिंग स्टेटमेंट इथं दिलं आहे, ते जरी एक्झिक्यूट झालं का? नाही सर. म्हणजे इथनच तुमचा कंपायलर काय रिटर्न चालला जाईल आणि टेस्ट 1 फेल करून टाकेल. समजलं? येस सर. येस सर. ओके, क्लिअर आहे? येस सर. येस सर. येस. चालते. उद्या आपण सॉफ्ट असर्शन घेऊ. कोणाला काही हॅलो डाऊट सर. यामध्ये? सर बोला. सर माझा तो टेस्ट अॅनोटेशनचा प्रोग्राम रन नाही होत आहे. बरं, बाकी या व्यतिरिक्त या रिलेटेड कोणाला काही डाऊट? नाही सर. नो सर.